सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। नेवासा तालुक्यात ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या असून ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे। नेवासा परिसरात रिकामी जागा पाहून मजुरांनी आपला संसार थाटला आहे। कारखाना परिसरात ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या दिसू लागल्या आहेत। निवडणुकीनंतर ऊस तोडणी सुरू झाली आहे। राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू करायला कारखाना आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर विविध कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत। गावासह परिसरात विविध कारखान्यांच्या ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या दाखल झाल्या असून ऊस तोडणीलाही सुरुवात झाली आहे। वांबोरी येथील सरकार मान्य देशी दारू दुकानात 2 तरुणांमध्ये अज्ञात कारणावरून वाद होऊन झालेल्या मारहाणीत गोविंद परसमराम डुकरे हा गंभीर जखमी झाला आहे। त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। दरम्यान या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळाला भेट दिली। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील आज मतमोजणी होत आहे। 14 टेबलवर 23 फेऱ्यांमध्ये केंद्रीय निरीक्षक अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी संपन्न होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ यांनी दिली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून 23 फेऱ्यांमध्ये श्रीरामपूरचा आमदार ठरणार आहे। सहकारातील सर्व संस्थांनी एकत्रित येऊन सहकाराला बळकटी दिली पाहिजे। त्यासाठी राज्यातील सहकार हा ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी चांगल्या गोष्टीचे मार्केटिंग झाले पाहिजे। सहकाराअंतर्गत सहकार या तत्वाने एकमेकांना एकमेकांच्या कामात योगदान देता आले पाहिजे। सहकारातील काही अपप्रवृत्तींमुळे सहकाराची होऊ पाहणारी बदनामी थांबवली पाहिजे, याचा देखील विचार झाला पाहिजे। यासाठी कायद्यात देखील काही बदल करावे लागतील। यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनाने याबाबत पुढाकार घेऊन समिती तयार करून शासनाला अहवाल सादर करण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य सहकार पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केली आहे। श्री गणेशाच्या कृपेने गणेश कारखाना संकटातून बाहेर आला। कोल्हे आणि थोरात यांनी लक्ष घातले म्हणून कारखाना चांगल्या अवस्थेत आला। पुढेही चांगला भाव मिळून परिसराची भरभराट व्हावी यासाठी आपला ऊस आपल्याच कारखान्यात द्या असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी शेतकऱ्यांना केले। श्री गणेश सहकार साखर कारखान्याच्या 63व्या गळीत हंगाम शुभारंभ गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, उपासनी महाराज संस्थान कन्यावृंद आणि सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिरसाटवाडी येथील मतदान केंद्राला भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे भेट देण्यासाठी आल्या असत्या। त्यावेळी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आतमध्ये येऊन 20 ते 25 अनोळखी व्यक्तींनी येऊन हुल्लडबाजी करून गोंधळ घालून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष गोरक्ष बोडखे यांच्या फिर्यादीवरून दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या मतयंत्र स्ट्रॉंग रूमच्या बाहेर शुक्रवारी मध्यरात्री भाजप कार्यकर्ते व आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची होत मारहाण झाली। त्यानंतर कर्जत पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गैरकायद्याचे मंडळी जमवत हुज्जत घालणे यासह आमदार रोहित पवार यांच्या प्रतिनिधींवर खाकी गणवेश टाकून लोकांमध्ये पोलीस असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला। वरील एकाच प्रकरणात 3 फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहे। राहता शहरातील कोपरगाव पीपल्स बँकेशेजारी पार्क केलेली किराणा व्यापाराची स्विफ्ट डिझायनर कार बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना घडली आहे।
घटनेत कारचे 2 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचे उघडपणे काम केल्याने राजकीय द्वेषातून कुणीतरी अज्ञात इसमाने सदरचा राग मनात ठेवून गाडी जाळून नुकसान केली असल्याची फिर्याद नितेश विलास गोठी यांनी दिली आहे। या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 326 नुसार गुन्हा दाखल केला आहे। सन 2050 पर्यंत विस्ताराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बळकटीकरण करणे, त्याचबरोबर कृषी विद्यापीठामध्ये झालेले संशोधन तसेच तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा भारत सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाबरोबर सामंजस्य करार करून वॉटरशेडचे काम करावे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वॉटरशेड विभागाचे संचालक व विस्तार विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत आरमोरीकर यांनी केले आहे। सध्या सुरू असलेल्या कापूस पिकाच्या बाजारभावाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे पांढरे सोने काळवंडले आहे। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू होती, त्यामुळे आचारसंहिता ही पाळली जात होती। अनेक ठिकाणी गाड्यांची तपासणी होऊन बेहिशोबी रकमा सापडल्याने कापूस व्यापाऱ्यांनी याचा धसका घेतला होता, त्यामुळे कापसाचे भाव पडले होते। मात्र आता निवडणुका झाल्या आहे तरी सुद्धा कापसाच्या भावात काहीच वाढ होत नसल्याने व व्यापारी वर्ग सरकारने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे कापूस खरेदी करत नसल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।